आषाढी वारी सुरू झालेली आहे आणि वेगवेगळ्या दिंड्या आपण पाहत आहात आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या आहेत. खरं तर महाराष्ट्रातून ज्या वारकरी दिंड्या आहेत त्या सर्व दिंड्या खरं तर पंढरपूरला जात असतात. असाच एक प्रसंग आज आपण बघत आहोत. ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल येथील शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा. या शाळेमध्ये जो कार्यक्रम आहे तो आषाढी पायदिंडी सोहळ्याचा आहे. खरं तर ही बेदाल मधली शाळा नंबर 2 आहे आणि मुलींची शाळा आहे. आणि याच मुलींच्या शाळेमध्ये आज आषाढी वारीनिमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. खरं तर या शाळेमध्ये का दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत. ते शाळेचे मुख्याध्यापक आहेत रामकृष्ण हरे. सर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. संतोष कृष्णा मगर. बर सर, एक सांगा, आज पायदिंडी सोहळा तुम्ही शाळेतून काढत आहात, गावातून ही पायदिंडी सोहळ्याची फेरी आहे, तर काय विचार आहे की आज आपण शाळेतून हा उपक्रम सुरू केलेला आहे? मला काय म्हणायचंय, सगळ्या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे. त्या संतांच्या भूमीमध्ये सगळ्या मुलांना सुद्धा तो आवड निर्माण व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही ती योजना राबवली अशा दिंडीची. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मॅडम तुमचं पहिल्यांदा नाव सांगा. माझं नाव रुक्मिणी वसंत जगदाळे. मॅडम एक सांगा, खरं तर सरांनी थोडक्यात सांगितलेलं आहे भावार्थ, खरं तर पण काय सांगताल आज तुम्ही पायदिंडी सोहळ्याच्या निमित्तानं? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामधून आळंदी या ठिकाणाहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूर या ठिकाणी निघालेली आहे. आणि या पालखीच्या निमित्तानं आजूबाजूच्या म्हणजे सर्व एक संत एकनाथ महाराज असतील, गोंदवलेकर आमच्या मान तालुक्यातील गोंदवलेकर महाराजांची पालखी असेल, सिद्धनाथाची पालखी असेल आणि ऑदर देऊ हे तुकाराम महाराजांच्या पालखी असतील, ह्या सर्व पालख्या या सोहळ्याला एकत्रित येऊन या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. त्याच निमित्तानं आज आमच्या शाळेमध्ये काही म्हणजे आपल्या ह्या दिंडी सोहळ्याला आवर्जून सहकार्य करणारे जे हे आहेत, डॉक्टर लोक आहेत, पोलीस आहेत, स्वच्छता कर्मचारी वगैरे वर्ग आहे, या सर्व ह्याच्यातून आम्ही असा संदेश देऊ इच्छितो की संतांनी जी शिकवण दिलेली आहे समता बंधुता, आणि ती संतांची ही शिकवण आपण या शाळेच्या माध्यमातून मुलींच्या माध्यमातून आपण समाजाला देण्यासाठी दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे. आणि संतांची शिकवण या मुलींमध्ये सुद्धा आपल्या समाजामध्ये सुद्धा रुजावी हा आमच्या या शाळेत दिंडी काढण्यामागचा हेतू आहे. थँक्यू. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. सर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिदाल नंबर 2चा उपशिक्षक म्हणून इथं काम करतोय. आज खऱ्या अर्थाने एक या गावाला आध्यात्मिक वारसा आहे. जवळपास या गावामध्ये प्रत्येक देवाचं मंदिर आणि या गावामध्ये असणारं एक आध्यात्मिक वातावरण, यातून मुलांच्या मध्ये झालेले आध्यात्मिकचे संस्कार, या संस्कारातून या गावामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळून आज हा वारसा पुढे चालवण्यासाठी या मुलींच्या शाळेमध्ये आज आषाढी वारी निमित्त या दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि गावातील सर्वच संप्रदायाचं इथं भरभरून कालपासून उत्साह ओसंडून वाहतोय. सर्वजण आम्हाला सहकार्य करतायत आणि आज गावातून भव्य दिव्य अशी फेरी आषाढी वारी या निमित्तानं निघत आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण दृश्य पाहतोय ते शाळेतील प्रांगणातील आहे आणि खरं तर रामकृष्ण हरी अशी आकर्षक पद्धतीची जी रांगोळी काढलेली आहे ती मयुरी बागडे यांनी काढलेली आहे. कार्यक्रमात थेट आता आपण विद्यार्थ्यांमध्ये आलेलो आहोत. वेगवेगळ्या रूपातील विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत. विठ्ठल रुक्मिणीचं पण रूप घेतलेलं आहे आणि मराठी शाळा भैरवनाथ मंदिरापासून या दिंडी सोहळ्याला अर्थात पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. आपण दृश्य पाहतो ते जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1चे विद्यार्थीसुद्धा यामध्ये भैरवनाथ मंदिराकडे आलेले आहेत आणि कन्या शाळा असे दोन्ही शाळेतील विद्यार्थी दिंडीत सहभागी झालेले आहेत. आपण बघतो दृश्य आहे ते पूजन चाललेलं आहे. वेगवेगळ्या रूपातील आपल्याला संत मंडळी दिसत आहेत. पांडुरंग स्वरूप दिसत आहे. वारीनिमित्त जी पायदिंडी सोहळा काढलेला आहे तो सोहळा आपण पाहत आहे. शाळेतील विद्यार्थी आपल्याला या पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर ग्रामस्थही आपल्याला दिसत आहेत. मोठा उत्साह हा पायी दिंडी सोहळा बिदाल बस स्थानकाकडे निघालेला आहे.
आपण दृश्य पाहतोय ते पायदिंडी सोहळ्यातील आहे. या पायदिंडी सोहळ्यामध्ये खरं तर ग्रामस्थ सहभागी झालेले होतेच, पण गट शिक्षणाधिकारी मानपंचायत समितीचे लक्ष्मण पिसे साहेब, त्याचबरोबर केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी असे विविध अधिकारीसुद्धा या पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले होते. आपल्या मानदेश भूषणशी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे साहेब बोललेले आहेत. त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेच्या बिदाल गटाच्या सदस्य सौ अलका बाळासाहेब जगदाळे याही सहभागी झालेल्या आहेत. आपण दृश्य पाहतो ते पायदिंडी सोहळ्याचे आहेत. विविध ठिकाणी असे पायदिंडीमध्ये बिदालकर सहभागी होत होते. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते तुकाराम चौकातून ही पायदिंडी सोहळा बसस्थानकाकडे निघालेला आहे. खरं तर आपण या पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर जे विद्यार्थी आहेत मोठ्या संख्येने सहभागी झालेले दिसत आहेत. मोठा उत्साह आपल्याला दिसत आहे. बिदाल बसस्थानका जवळ ही पायदिंडी सोहळा आलेला आहे. पालखी सोहळा आपण बघतोय. या सोहळ्यामध्ये आपल्याला गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे साहेब सहभागी झालेले आहेत. गंध लावण्याचा एक कार्यक्रम या निमित्तानं अतुल जगदाळे करताना आपण पाहतोय. लक्ष्मण पिसे साहेब तसेच मान्यवरांना गंध लावण्याचा कार्यक्रम आपण पाहत आहे. यावेळी दोन्ही शाळेच्या वतीने गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे साहेब, केंद्र प्रमुख आणि केंद्र विस्तार अधिकारी यांचा या निमित्ताने खरं तर पंढरपूरचं उपरणा टोपी देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते पायदिंडी सोहळ्यातील आहे. ताराचंद दादा जगदाळे, चंद्रकांत जगदाळे आबा, रमेश अण्णा जगदाळे असे विविध मान्यवर आपल्याला सहभागी झाले दिसत आहेत. आपल्याला विठ्ठल मैसानी माऊलीचं दर्शन झालेलं आहे पालखीतील. वारीच्या निमित्तानं मानदेश भूषणशी बोलत आहेत शिवाभाऊ जगदाळे. भाऊ, काय सांगताल आज वारीची पोरांनी आषाढी दिंडी? वारीच्या निमित्तानं लहान मुलांची दिंडी निघालेली आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. बोला. आप्पा, काय तुम्ही सांगताल? आज वारीत तुम्ही सहभागी झालेला आहे लहान मुलांच्या. हो, ही बेगाला गावची लहान मुलीची दिंडी आहे. सगळ्या शिक्षक लोकांनी ही संस्कृती चांगल्या देण्यासाठी बरं का, त्या लहान मुलाला भक्तीचं याचं वळण लागावं यासाठी दिंडी केली. त्यामुळे सगळ्या बेदाल ग्रामस्थांचं त्याला सहकार्य आहे. तसं गावाला चांगली दिशा दिल्यामुळं काय चांगलं आहे. त्यामुळे याचा कार्यक्रम झाला नाही आणि अशी संस्कृती पुढे राहावं, एकमेकाला सहकार्य करीत राहावं गावानं. धन्यवाद. रामकृष्ण हरी ताई, रामकृष्ण हरी. नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. पुष्पांजली मगर. मी आशा सेविका म्हणून पण काम करते आणि हा जो मुलांचा उत्साह आहे जे आषाढी वारीनिमित्त आज आमच्या बिदाल गावामध्ये जी दिंडी निघाली ती खरंच कौतुकास्पद आहे. आणि जे आमचे ह्या शाळेचे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा खूप कष्ट घेतलेले आहेत. काल आम्ही परवा 2 दिवस मुलांचं प्रॅक्टिस करून घेतलं आणि पालकांचं पण आम्हाला चांगलं सहकार्य लाभलं. पालकांनी सुद्धा चांगला सहकार्य केल्यामुळं हा जो उत्सव दिसतोय तो खूप कौतुकास्पद आहे आणि पाहण्यासारखा आहे. जिल्हा परिषद सदस्य सौ अलकाताई बाळासाहेब जगदाळे यांचा सन्मान या निमित्तानं करण्यात आलेला आहे. अधिकारी लक्ष्मण पिसे साहेब मानदेश भूषणशी बोलत आहेत या वारीच्या निमित्तानं. आज या ठिकाणी बिदाल नंबर 1 आणि बिदाल नंबर 2 शाळेच्या मुलांनी आषाढी वारीच्या निमित्तानं एक सुंदर या ठिकाणी उपक्रम घेतलेला आहे. शाळेतील सर्व मुली आणि मुली त्याचबरोबर शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि छोट्या दिंडीचं आयोजन करून या ठिकाणी वारीची परंपरा काय असते आणि त्याचं महत्त्व समाजासाठी काय आहे हे पटवून देण्याचा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी दोन्ही शाळांनी घेतलेला आहे. या केंद्राचे केंद्र प्रमुख त्याचबरोबर सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे ग्रामस्थांनी विशेष करून बिदाल जिल्हा परिषद गटाच्या सन्माननीय जिल्हा परिषद सदस्या अलकाताई जगदाळे मॅडम त्याचबरोबर सर्व शिक्षक
या ठिकाणी अतिशय चांगलं सुयोग्य नियोजन करून एक चांगल्या पद्धतीच्या दिंडीचं आयोजन केल्याबद्दल मी पहिल्यांदा सर्वांचं अभिनंदन करतो. समाजासाठी एक अतिशय चांगली ही एक पद्धत आहे, रीत आहे, ज्याच्यातून आपण लोकांना त्याचबरोबर लहान मुलांना संस्कार देतो. हे संस्कारांची वाढ होण्याच्या दृष्टीनं आजच्या या दिंडीचं खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि असंच नियोजन या शाळांच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या चांगल्या गोष्टींसाठी यापुढेही चांगल्या उपक्रमांचं सादरीकरण करण्यात यावं अशी एक छोटीशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व गावातील ग्रामस्थांना मी धन्यवाद देतो की आपण या छोट्या दिंडीमध्ये फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभागी होऊन या लहान मुलांचा उत्साह आपण सर्वांनी द्विगुणित केलेला आहे. त्याबद्दल परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि शाळेच्या सर्व शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. जिल्हा परिषद सदस्य सौ अलकाताई बाळासाहेब जगदाळे या निमित्तानं शुभेच्छा देत आहेत. या आषाढी वारीच्या निमित्ताने इथे जो हा उपक्रम चालू केला आहे हा खूप छान आहे, मला खूप आवडला. माऊली माऊली तुमचं नाव सांगा. अतुल सुरेश जगदाळे. अतुलजी, एक सांगा, तुम्ही आज गंध लावण्याचं काम या वारीमध्ये करत आहात, शाळकरी विद्यार्थी आहेत, काय मनात भावना आहे? काय नाही, मुलांना चांगले संस्कार मिळावेत यातून आणि चांगले वळण लागावे. आपण दृश्य पाहतोय ते पायी दिंडी सोहळ्यातील आहे. त्याला पालखीतील विठ्ठलरायाचं पण दर्शन झालेलं आहे. तुतारीच्या दिनातात अशी ही पायी पालखी दिंडी सोहळा आपल्याला पाहावयास मिळत आहे. बिरालकरांचा मोठा सहभाग या निमित्तानं आपल्याला पाहावयास मिळत आहे. बिराल बस स्थानकात आल्यानंतर हा रिंगण सोहळा आपल्याला पाहावयास मिळत आहे. खरं तर यावेळेला रंगत आलेले आहे कार्यक्रमात आणि फुगड्याचाही कार्यक्रम आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आपण पाहूया हा रंगतदार शाळकरी विद्यार्थ्यांचा आषाढी वारीतील पायी दिंडी सोहळा आणि पालखी सोहळा. फुगड्यांचा एक कार्यक्रम आपल्याला या निमित्ताने पाहणार आहोत आणि अशा उत्साहात बिडालकरांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे सर्वांचं कौतुक केलेलं आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं आपल्याला दिसत आहे ते सो अलकाताई जगदाळे याही यामध्ये सहभागी झालेले आहेत. प्रत्यक्ष त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या दिसत आहेत. खरं तर त्याही फुगडी खेळलेल्या आपल्याला पाहावयास मिळणार आहेत. या निमित्तानं फुगड्यांचा एक कार्यक्रम आपण पाहणार आहोत. आपण दृश्य पाहतोय ते फुगड्यांचा कार्यक्रम सुरू आहे. शाळकरी विद्यार्थी, पती पत्नी आणि खरं तर महिलांची सुद्धा चांगल्या प्रमाणात आपल्याला फुगडी खेळलेल्या पाहावयास मिळत आहेत. मगर सर आणि त्यांच्या पत्नी या निमित्तानं आपल्याला फुगडी खेळताना दृश्य पाहावयास मिळत आहे. बजरंग अप्पा जगदाळे आणि त्यांच्या पत्नी यांची फुगडी आपण बघतोय. अण्णांची हे फुगडीचा कार्यक्रम आपण पाहतोय. दृश्य आहे ते खरं तर पती फुगडीचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांनी फुगडी खेळण्यामध्ये दंग झालेले आहेत. खरं तर वारीमधला हा फुगड्यांचा एक वेगळाच आनंद असतो आणि सर्वजण आनंद या निमित्ताने घेत असतात. आपण दृश्य पाहतोय ते फुगड्यांचा हा आनंद खरं तर विकत आहेत वारकरी. त्यामध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत. विस्तार अधिकारी गंभीर साहेब यांचाही यावेळी सत्कार करण्यात आलेला आहे. आपण दृश्य पाहतोय की सन्मान होता असताना हे दृश्य आहे. संतोष घोडके सर, त्याचबरोबर सुनील नगर असे विविध क्षेत्रातील मान्यवर दिसत आहेत. शिक्षिका रुक्मिणी जगदाळे आणि मगर मॅडम यांची फुगडी आपण पाहत आहे. बजरंग अप्पा जगदाळे यांचाही या निमित्ताने सहकार्य केल्याबद्दल सन्मान करण्यात आलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते जिल्हा परिषद सदस्य सौ अलकाताई जगदाळे आणि रुक्मिणी जगदाळे शिक्षिका या दोघींची आगळी वेगळी फुगडी आपण पाहत आहे.
खरं तर जिल्हा परिषद शांताताईंनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे.